एकीकडे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार एकनाथ शिंदेच्या रडारवर आहेत. त्याच वेळेला एकनाथ शिंदेंनी आणखी एक डाव टाकलाय. हा डाव म्हणजे स्वतःच्या पक्षाची साफसफाई करण्याचा, स्वतःच्या पक्षात काही फेरबदल करण्याचा. आणि शिंदे सुरुवात करतायत मंत्र्यांपासून, म्हणजे थेट शीर्ष नेतृत्वापासून. अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो आणि या विस्तारात शिंदे गट मोठे फेरबदल करू शकतो. आता एकनाथ शिंदे कोणत्या मंत्र्यांना डच्चू देणार आहेत ते पुढे सांगतोय, पण त्याआधी ते भाकरी फिरवण्याच्या तयारीत का आहेत ते सांगतो. त्यामागे आहे अलीकडच्या निवडणुकांचा निकाल. राज्यातल्या 29 महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली सारखे काही बालेकिल्ले वगळता शिंदे गटाला अजिबात अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. ज्या मंत्र्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली होती त्याच ठिकाणी कामगिरी कमी पडल्याचं चित्र स्पष्ट झालं. या यादीत सगळ्यात पहिलं नाव येत आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं. याचं सगळ्यात मोठं कारण सांगितलं जात आहे ते मीरा भाईंदर महापालिकेत झालेला शिंदे गटाचा लाजिरवाणा पराभव. मीरा भाईंदर महापालिकेचा मोठा भाग प्रताप सरनाईक यांच्या आमदारकीच्या हद्दीत येतो. पूर्वीपासून सरनाईकांनी मीरा भाईंदरमध्ये पक्षाची बांधणी करत काम केलंय. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेची जबाबदारी सरनाईकांवर सोपवण्यात आली होती. मात्र त्यांच्या नेतृत्वात शिवसेना 22 जागांवरनं अवघ्या 3 जागांवर पोहोचली. याशिवाय गेल्या वर्षीची रॅपिडो कॉन्ट्रोवर्सी, इन्फ्लुएन्सर्सना दिलेली इंटरव्ह्यू आणि PR द्वारे स्वतःची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा निर्माण करण्याचा सुरू असलेला प्रयत्न, यामुळे सरनाईकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सरनाईकांच्या जागी बालाजी किणीकर किंवा विश्वनाथ भोईर यांची वर्णी लागू शकते अशी ही चर्चा आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रभागात मिळवलेलं यश, त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक करत असलेली युवा सेनेची भक्कम बांधणी, यामुळे कदाचित प्रताप सरनाईक यांना आणखी एक संधी मिळू शकते, त्यांचं मंत्रिपद वाचू शकतं अशी ही चर्चा आहे. आता दुसरा क्रमांक आहे तो संजय शिरसाट यांचा. पैशांनी भरलेली बॅग असो, तसंच मुलाच्या हॉटेलमुळे ते अडचणीत आलेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपशी युती तोडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी शिंदे गटाला त्यांनी भरीस पाडलं. छत्रपती संभाजीनगर, जिथे अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेची सत्ता होती, ती महापालिका शिवसेनेच्या हातातनं गेली. भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि स्वबळावर तिथे सत्ता स्थापन केली. 90 पेक्षा अधिक जागा लढवून शिंदे गटाला केवळ 13 जागा जिंकता आल्या. शिरसाट यांच्याऐवजी प्रदीप जयस्वाल यांना तिथे संधी मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या हिटलिस्टमध्ये तिसरं नाव येत आहे ते शिवसेनेचे बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे नेते, राज्याचे विद्यमान पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं. धरणगाव हा गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो, पण तिथेही नगराध्यक्ष त्यांना निवडून आणता आले नाहीयेत. जळगाव महापालिकेतही गुलाबराव पाटील यांना छाप पाडता आली नाही. 75 पैकी अवघ्या 23 जागा त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं जिंकल्या. त्या मानानं भाजपचा परफॉर्मन्स दमदार राहिला. जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद वाढतीये आणि शिवसेनेसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा ठरतीये. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना डच्चू देण्यात येणार असून त्यांच्या जागी पाचोऱ्याचे आमदार म्हणजे जळगाव जिल्ह्यातलेच किशोर पाटील यांना संधी मिळण्याची चर्चा आहे. शिंदेच्या हिट लिस्टवर चौथं नाव असू शकतं ते राज्यमंत्री योगेश कदम यांचं. एक तरुण, आक्रमक आणि फायर ब्रँड चेहरा असतानाही योगेश कदम यांना आपल्या कामाची छाप पाडता आलेली नाही. इतकंच नाही तर घरात राजकारणाची परंपरा असताना आणि रामदास कदम यांच्यासारखे मुरब्बी नेते सोबत असतानाही त्यांना आपल्या जिल्ह्यात पक्षाला बळ देता आलं नाहीये. मुंबई महापालिकेची जबाबदारी योगेश कदम यांच्याकडेच होती, पण तिथेही त्यांना ठसा उमटवता आला नाही. त्यांच्या जागी निलेश राणे यांची वर्णी लागू शकते. निलेश राणे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि कणकवलीत शिवसेनेची सत्ता आणली. त्याच वेळी भाजपलाही त्यांनी थेट अंगावर घेतलं. अगदी जोरदारपणे शिंदे यांचे समर्थक म्हणून निलेश राणे मैदानात उतरतायत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जाते. भाजपला अंगावर घेणारा हा फायर ब्रँड नेता विधिमंडळात असावा अशी शिंदे यांची स्वतःची इच्छा असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यामुळेच निलेश राणेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. ही केवळ मंत्र्यांची अदलाबदल नाहीये, हा आहे शिंदेंचा परफॉर्मन्स ऑडिट. जे परफॉर्म करतील तेच टिकतील, जे फेल होतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आगामी कुठल्याही निवडणुका नसताना हीच योग्य वेळ आहे पार्टी रिसेट करण्याची. असोत, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांबद्दल, एकनाथ शिंदेंबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका आणि हो, टाइम महाराष्ट्राचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.